तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे कोकण महोत्सवला आणि आपल्या भावाच्या गाडीवर आपण बसलेलो आहे आता आणि आतून एकाला घ्यायला जायचंय स्टेशनला कल्याण। तर तुम्हाला पण यायचं असेल कोकण महोत्सवला तर कल्याण ईस्टला येऊन कोणालाही कोळशेवाडीमध्ये येऊन पोटे मैदान विचारायचं, तिथे आपला कोकण महोत्सव भरलेला आहे आणि पूर्ण आपल्याला जत्रेची मजा गावची आपण घेऊ शकतो त्या कोकण महोत्सवमध्ये। तर बघत राहा। तर मित्रांनो आता आपण आपल्या मित्राला घ्यायला चाललोय आणि तो जरा पुढे गेलाय, आता त्याला रिटर्न बोलवलेलं आहे आम्ही। त्याला घ्यायला स्टेशनला आलो आणि तो बघा आता कुठं फिरतोय। काही दुकानं चालू आहे का? कुठे आपला भाऊ? बघा आपला भाऊ आलेला आहे बघा। तूने ऐसे क्यों किया? अरे कब से रुका था? चला भावानं आता आपण जाऊया कोकण महोत्सवला। भाई आपण आलेलो आता बघा कोकण महोत्सव। एवढं ट्रॅफिक झालं इथं। मुंबई मधली जत्रा। दुकान लागली मस्त बना है ना। चला चल पोरी तुला कसं वाटतंय जत्रेमध्ये येऊन? कल्पना मसाला त्यामुळे आपण सुद्धा खूप विशेष कौतुक करतो। त्याच्यामुळे विशेष सूचना वारंवार सूचित करतो। खूप छान अशा वेतोबाच्या मंदिराजवळ आपण लकीड्रॉ बॉक्स ठेवलेला आहे। त्या लकीड्रॉ बॉक्समध्ये आपण आपल्या नावाची नोंद, आपल्या नावाची चिठ्ठी त्या ठिकाणी टाकायची आणि चल रे पुढे जाऊ। च्या सुमारास आपण भाग्यवान विजेता किंवा विजेतीचं या ठिकाणी पारितोषिक करून गौरवणार आहोत। माझी पुन्हा एकदा देवनागसला खतरनाक आहे बोट बघ जिथं आपला हा लकीड्रॉ बॉक्स ठेवला तिथे भेट द्या। त्याचप्रमाणे जनसंपर्क कार्यालय जे आपलं आहे त्या कार्यालयासह आमचे सर्वांनी पाहुणे मंडळी बसलेले आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी जाऊन आपण संवाद साधा आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचं आपणही सदस्यत्व स्वीकारू शकता। आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय कोकण सुपुत्र हक्काचा माणूस 24 तास जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा
अर्थातच सन्माननीय आदरणीय काय बोलतो? सिरियल आली होती ना वेतोबा त्यांचं मंदिर बनवलं. अध्यक्ष सर्व शिलेदार अर्थातच कार्याध्यक्ष सुभाष बाबाजी मस्की साहेब, उपाध्यक्ष उत्तमजी सहदेव पवार, सचिव कार्यकारी सदस्य श्री बाबाजी देवेकर, विजय निकम, संदीप सरवणकर, विजय सावंत, सर्व सदस्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि बोलूया असाही गायक कलाकार येतोय, जो गायक कलाकार हा कलाकारापेक्षाही आपण आतमध्ये चाललोय बघा आपला भाऊ. आम्ही फक्त बघायला आलो बोलायचं. वो गेम पे इधर से घूम के जाने का है क्या? तिथून असेल बाहेरून. आपला भाव आता गॉगल घेतोय. तो वाला भारी है बना, तो वाला वो बॉक्स में वाला ही देख. हाँ और इधर जरा लुक भी दिखा. इकडे बघ सूरज. तू पण बघ इकडे. समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? किती बोलतो? 100 में ठीक है रे. 100 ठीक है. प्लास्टिक आहे रे. 100 मध्ये तेच भेटणार. काय चिकन वडे 100, बजेटी प्लेट 200. बघून घ्या आणि या इथं खायला. हॉटेल कोकण किनारा. डिश तो देख भाई, उसको देखने देना. मस्त रे. असं वाटलं की खरोखर बनाएगा तो 2-4 घंटे. बाय. हा बाय इथं बाय. मच्छी तळलेली पण आहे बघ. बांगडा फ्राय. इधर क्या है? ये फ्राय. ये लॉलीपॉप है. हे काय खायचं आपण? पिझ्झा. पिझ्झा खाते. हॉटेल सिंधुदुर्ग.
हॉटेल सिंधुदुर्ग. बाबा 2 हॉटेल टाकलेत, एकच आहे का एवढा मोठा? त्यांची माझ्या तर ना त्यांचा जीव जात झाला का, जे घाबरत असतील ना. अरे बहुत मजा आते हैं. पकड़ने के लिए भी कुछ नहीं है सामने. पीछे है ना सामने. अब ऐसा होएगा तो जाने का क्या? अभी उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले. हॉटेल मडेवा हॉटेल. हे देख, बांगडा कढी, सुरमई कढी. केकड़ा मसाला. क्या क्या है इधर मालूम नहीं. के इथे 200 रुपये आहे पप्प्या. इसका खेकडा छोटा है ना रे. इथे कलेजे मसाले 150. हे काय बनतंय? खिमा आहे ना बाबा. हा पण खिमा आहे, सगळे खिमेच आहेत. तिकडे काय कुल्फीवाला आहे तो. हे तुला एकच पिझ्झा बस झाला का? पोट भरलं तुमचा? आता काय खायचं बोला. तिथे काय आहे रे? राजस्थानी आहे तिथे. हा काय गर्दी भरपूर आहे रे. उधर चल ना जरा. हो ते बघूया, चल जरा. ये ना पप्प्या, आवडलं तर भाई खाऊ. पप्प्या खातो का? काय बोलतो, कितीला? भारी आहे रे. ₹60 ना? 80. ये स्ट्रॉ है, पानी पीने का स्ट्रॉ है. गिलास में डाल के जूस पानी पीने का. स्टील का है. हा रे, काही कोणाला घ्यायचं तर घेऊन टाक स्ट्रॉ वाले ग्लास. चॉपस्टिक है, चाइनीज खाने का. तू घेतोय का? हे भारी वाटतंय बघ. हे कितीला आहे विचार त्याला? किती? ₹100. 100 में 2. 60 ला 100 ला 2. हा, 60 ला 100 ला 2. चालेल, ठीक आहे. बाय पानवाला. गोड पान आहे ना? कोणता आहे हा? कोणता आहे? चॉकलेट.
पडणार आहे. भाई तो बघ धूमची बाईक चालवते तो बघ. ते रिंग पडतच नाही का, ते लाकूड वेगळंच असतं. एडे बनवायची काम आहेत ती. साईला मला टीव्ही द्यायचा रे गिफ्ट, तर माझा कधी नंबर लागेल काय माहिती. कितीला आहे तो बॉल? चला भावांनो, आता आपल्याला जायचंय घरी. आपला भाऊ डायरेक्ट कामातून आपण असेच फिरायला आलेलो, त्याच्यामुळे आपल्याला घरी लवकर जावं लागतंय. थांब रे. तर मित्रांनो, आपण गेलेलो कोकण महोत्सवमध्ये. मी बोललेलो की आपण कोकण महोत्सव दाखवणार आहे. मी गेलेलो सुद्धा, आणि त्यानंतर मग मित्राला घेतला स्टेशनच्या इथून आणि मग गेलो कोकण महोत्सव दाखवायला. पण संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती नाही की नीट शूट पण घेता आलं नाही. पण आपल्याला जेवढं घेता आलं तेवढं आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला. पूर्ण जत्रेचं पूर्ण असं वाटत होतं की गावाला जत्रेला झालं, असे स्टॉल वगैरे लागलेले. आणि कोकण महोत्सव कल्याणमध्ये एक नंबरच असतो, दरवर्षी असतो. आणि आपला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि आपले व्हिडिओ असेच येत राहतील आणि याच्या पुढे सुद्धा आपण ब्लॉग बनवूच. फक्त तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि असं